खरं तर वेतन त्रुटी दूर करावी या मागणीसाठी विविध मागण्यासाठी आपण या ठिकाणी बेमुदत संप पुकारलेला आहे आणि या संपाला आज 4था दिवस उजाडला आहे। कशा प्रकारचा प्रतिसाद आहे, कोणी दखल घेतली का आणि काय एकंदरीत आपल्या भावना आहेत? खऱ्या अर्थाने सांगायचं म्हटलं की लिपिक वर्ग हा शासनाचा कणा आहे आणि ग्रामीण जनतेचे प्रश्न सोडवण्याचे आणि ग्रामीण जनतेला सेवा देण्याचं काम पंचायत राज त्रिस्तरीय व्यवस्थेमार्फत हा लिपिक वर्ग आजपर्यंत करत आलेला आहे। आणि या लिपिक वर्गाची जी काही वेतन त्रुटीची मागणी आहे, प्रमुख मागणी 4थ्या वेतन आयोगापासून त्यांची वेतन त्रुटी राहिलेली आहे आणि ती वेतन त्रुटी 5वा वेतन आयोग गेला, 6वा गेला आणि आता 7वा वेतन आयोगही चालला गेलेला आहे आणि 8वा वेतन आयोग हा टप्प्यावर येऊन ठेकलेला आहे। असे असताना देखील 4थ्या वेतन आयोगापासूनची जी काही त्रुटी आहे ती दूर झालेली नाही आहे आणि त्यामुळेच अगदी सनदशीर मार्गाने आम्ही शासनाशी लढा देतो आहोत। त्यामध्ये सुरुवातीला शासनाला आमच्या मागण्यांचे निवेदनं हे राज्य संघटनेमार्फत देण्यात आलेले आहेत, परंतु त्या निवेदनांवर कोणत्याही प्रकारची दखल न घेतल्यामुळे आम्ही मुंबई येथे आक्रोश मोर्चा केलेला होता। त्याच्यानंतर 12 डिसेंबर 2025 रोजी देखील नागपूर येथे आक्रोश मोर्चा करण्यात आलेला होता आणि त्यानंतर आता 16 फेब्रुवारीपासून आम्ही सुरुवातीला लेखणी बंद आंदोलन करून शासनाला इशारा दिला, परंतु तो इशारा देऊन देखील शासनाने कोणत्याही प्रकारची दखल न घेतल्यामुळे दिनांक 23 फेब्रुवारीपासून आम्ही बेमुदत काम बंद आंदोलनामध्ये सहभागी झालेलो आहोत। ओके, खरं तर आपल्या संपामुळे कुठल्या तरी नागरिकांच्या ज्या समस्या आहेत किंवा त्यांच्या ज्या अडीअडचणी आहेत ते खोळंबल्या जात आहेत। खरं म्हणायला गेलं तर खोळंबल्या जात आहेत, परंतु आम्हाला आमची लिपिकाची कोणत्याही प्रकारची अशी भूमिका नाही आहे की नागरिकांना वेठीस धरण्यात यावं। कारण हा 40 वर्षापासून अगदी संघर्ष होत आलेला आहे आणि तरी देखील लिपिक हा ताट मानेने त्या जनतेला आजपर्यंत सेवा देतच आलेला आहे आणि सेवा देत असताना कोणत्याही प्रकारची लिपिकाची आमची अशी भूमिका नाही की त्या ग्रामीण जनतेचे हाल हवे किंवा त्यांच्या अपेक्षांना त्यांना सामोरे जावे लागे, परंतु आमच्याही काहीतरी आमचे कुटुंब आहे आणि आमच्या कुटुंबाच्याही काही गरजा आहेत आणि त्याच्यासाठी या तुटपुंजा वेतनावर आम्हाला काम करत असताना ग्रामीण जनतेला वेठीस धरण्यात येऊ नये असं जर शासनाला वाटत असेल तर आमच्या मागण्या ह्या मंजूर कराव्यात अशी आमची प्रमुख विनंती आहे। खरं तर आपल्या मागण्या पूर्णत्वास आल्या नाही तर आपली पुढची भूमिका रणनीती काय असणार? खरं तर मागण्या जर आतापर्यंत दखल घेतली गेली नाही आणि शासनाने जर आम्हाला चर्चेसाठी जर बोलवण्यात आले नाही तर राज्य संघटनेच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांनी दिलेल्या सूचनेनुसार आम्ही पुढील आमची भूमिका जी असेल ती उपोषणाचीच असेल आणि नाईलाजास्तव आम्हाला सर्व लिपिकांना आमरण उपोषणासाठी बसावं लागेल। त्यासाठी आम्हाला आज आम्ही या ठिकाणाहून शासनाला तो इशाराही देण्यात येत आहोत।